60 किलो कांदा अधिक असल्याच्या कारणावरून वाहतूकदाराला 32,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। पैसे न भरल्याने वाहन रात्रभर उभे करून ठेवले। वाहतूकदाराने कांदा खराब होईल, मला सोडा अशा विनवण्या केल्यानंतर 22,000 रुपयाची दंड रक्कम आकारण्यात आली। ही घटना 3 एप्रिलला हाडाखेड तालुका शिरपूर येथील सीमा तपासणी नाक्यावर घडली। दरम्यान नाक्यावरील वजन काट्यात तफावत असल्याचा संशय संबंधिताने व्यक्त केला। शिरसाणे तालुका धुळेतील भारत रामचंद्र पाटील हा युवक मामा हेमराज कैतिक सेंदाणे यांच्या शेतातील कांदा विकण्यासाठी आयशर MH18 BZ0272 मध्ये भरून इंदूर मध्य प्रदेश येथे घेऊन जात होता। महामार्गावर हाडाखेड येथे सीमा तपासणी नाक्यावर मालाचे वजन 16,960 किलो भरले। संबंधित वाहनाची भार मर्यादा 16,900 किलो असून तुमच्या वाहनात 60 किलो कांदा जास्त भरला, त्यामुळे 32,000 रुपये दंड भरावा लागेल असे तेथील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। वाहन चालक आणि शेतकरी यांनी दंड भरण्यास नकार दिला, त्यामुळे वाहन जमा करून रात्रभर नाक्यावर उभे ठेवण्यात आले। भारत पाटील यांच्यासह आई रत्नाबाई पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या विनवण्या केल्या, मात्र त्यांनी ऐकले नाही। कांदा खराब होईल अशी भीती वाटल्याने अखेर तडजोडीसाठी पाटील मायलेक तयार झाले। अधिकाऱ्यांनी 22,500 रुपये दंड त्यांच्या ऑनलाईन खात्यावर आकारून वाहन ताब्यात दिले। त्यानंतर कांदे घेऊन ते आयशर इंदूरकडे रवाना झाले।